च्या नेत्यांसोबत खलबतं झालीत। युती धर्म पाळा, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सूचना दिल्या। एकनाथ शिंदेंनी दिलेले आदेश मान्य आहेत असं अब्दुल सत्तार यांनी म्हटलंय। आम्ही सर्वजण महायुती म्हणून राज्यात लढणार असं शिंदे म्हणाले। आज अब्दुल सत्तार मुख्यमंत्री फडणवीसांची देखील भेट घेणार आहे। मुख्यमंत्री फडणवीसांशी चर्चा करून निर्णय घेणार असल्याचं सत्तारांनी म्हटलंय। संभाजीनगर विधान परिषदेमध्ये सत्तारांचं बंड शमणार का हे पाहावं लागेल। संभाजीनगर विधान परिषदेची जागा भाजप लढवत असून सुहास शिरसाट निवडणुकीच्या मैदानात आहेत। मात्र शिवसेना आमदार अब्दुल सत्तारांचा मुलगा समीर सत्तार यांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केला आणि त्याच पार्श्वभूमीवर ठाण्यामध्ये एकनाथ शिंदे आणि संभाजीनगरमध्ये शिवसेनेचे आमदार आणि खासदारांसोबत बैठक झाली। माझी भूमिकेवर नाही चालत ना, यांच्या भूमिकेवर चालत। तुम्ही साहेबाला विचारायला पाहिजे ते प्रश्न, माझी भूमिकेवर चालतं का? मी एक कार्यकर्ता आहे आणि मला जे समजलं मी तुम्हाला बोललो का एकनाथ शिंदे साहेब जे बोलतील तो अंतिम निर्णय। बँकेचं इलेक्शन आहे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचं, त्यासाठी ते सगळे लोक आले होते, आमदार खासदार मंत्री, चर्चा झाली आणि एकत्र युतीने लढायचं ठरलं। त्यांची आता स्थानिक पातळीवर चर्चा होईल आणि महायुतीनेच आम्ही लढणार, महायुतीने जिंकणार। तर मंगळवारी रात्री ठाण्यातल्या एकनाथ शिंदेंच्या त्या बैठकीत नेमकं काय झाले पाहूयात सविस्तर। संभाजीनगरचे 6 आमदार, 2 जिल्हा प्रमुख आणि एका खासदाराची शिंदेंसोबत बैठक झाली। मंगळवारी रात्री 3.5 तास बैठक झाली। बैठकीमध्ये प्रत्येक नेत्याशी स्वतंत्र संवाद साधण्यात आला। अनेक नेत्यांकडून संभाजीनगरच्या पालकमंत्र्यांची शिंदेंकडे तक्रार करण्यात आली। विकास निधी मिळत नसल्याची सत्तारांसह इतरांनी सुद्धा तक्रार केली। मनपा झेडपीसह इतर ठिकाणी पक्षाचं नुकसान का झालं याबाबत संवाद झाला। बैठकीनंतर सर्वांची एकत्र बैठक घेऊन शिंदेंनी सर्वांनाच सुनावलं। जिल्हा बँक निवडणुकीमध्ये जमल्यास युतीत, अन्यथा स्वतंत्र लढण्याच्या देखील सूचना देण्यात आल्या। दोन्ही शिवसेना एकत्र येण्याच्या विधानावर सत्तारांची कारुघडणी करण्यात आली। अब्दुल सत्तारांच्या मुलाला अर्ज मागे घेण्याच्या सूचना देण्यात आल्या। समीर सत्तार उमेदवारी अर्ज मागे घेणार।